आपला मिळताना पाहायला मिळतात। काँग्रेस खातंही उघडता आलेलं नाही। सलग तिसरी निवडणूक काँग्रेससाठी मोठी नामुष्की काँग्रेसवर ओढावल्याचं पाहायला मिळतंय, ज्यात एकही जागा सलग 3 निवडणुकीत काँग्रेसला मिळवता आलेली नाही। काँग्रेसच्याच माजी मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित, ज्यांनी हा दिल्लीचा गड अभेद्य केला होता। 3 टर्म त्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या, मात्र त्यानंतर आपचा उदय झाला आणि काँग्रेसचा जवळजवळ अस्त होताना पाहायला मिळाला। एकही जागा 3 निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळवता आली नाही। आप 24 जागांवर, 46 जागांवर भाजपा आघाडीवर आणि अद्याप एकही खातं काँग्रेसनं उघडलेलं नाही। एकही जागा कलांमध्ये देखील काँग्रेसला नाही। आतापर्यंत जे कल हाती आलेत आपल्या समोर, त्यातली वैशिष्ट्य काय राहिली आहेत तेही समजून घेऊया। बघा, मोदींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा भाजपला यश मिळताना पाहायला मिळालं। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी अद्याप पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवालही नवी दिल्लीतून पिछाडीवर असल्याचंच पाहायला मिळतंय। माजी उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया हे मात्र आघाडीवर आहेत। आप आणि काँग्रेसला वेगळं लढल्याचा फटका बसल्याचं स्पष्ट होतंय। ही आत्ताची जी कल हाती आलेत त्यापैकी ही वैशिष्ट्य म्हणावी लागतील आणि या वैशिष्ट्यांनुसार भाजप आघाडीवर आहे। पुन्हा एकदा भाजपला फायदा झाल्याचं पाहायला मिळालंय। मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवतात। मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात आला नव्हता, त्यामुळेच आता चुरस रंगणार आहे ते मुख्यमंत्री पदासाठी। कोण होणार मुख्यमंत्री, दिल्ली कुणाची, याचं उत्तर जवळपास मिळालंय, मात्र आता मुख्यमंत्री कोण असणार हा सवाल भाजपला या घोषणांचा फायदा झाल्याचं दिसतंय। त्या घोषणा कोणत्या आहेत तर नागरिकांना सिलेंडर 500 रुपयांची सबसिडी, गरिबांना जो सिलेंडर देण्यात येणार त्याच्यात होळी आणि दिवाळीलाही मोफत सिलेंडर देण्यात येईल। 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येईल। रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत देण्यात येईल। ज्येष्ठांसाठी देखील योजना होत्या आणि याच योजनांच्या आधारे भाजपला हा विजय मिळताना पाहायला मिळतोय। आता या योजनांची अंमलबजावणी होते का आणि ती भाजपकडनं यशस्वीरित्या केली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कोण पिछाडीवर आपण पाहतोय, आतिशी मार्लेना कालकाजी या मतदारसंघातनं त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, मात्र त्या सध्या पिछाडीवर आहेत। त्यामुळे मोठा धक्का दिल्लीत आपला बसताना पाहायला मिळतोय। माजी मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल ते स्वतः पिछाडीवर आहेत। सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी या देखील पिछाडीवर आहेत। भाजपच्या प्रदेश कार्यालयावर मोठा जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याचं बघायला मिळतोय। मोठे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या गजरामध्ये हा आनंद जो आहे तो साजरा केला जात आहे। भारतीय जनता पार्टीचे झेंडे नाचवत या ठिकाणी कार्यकर्ते आनंदामध्ये आनंदोत्सव साजरा करत असताना बघायला मिळतंय। काही वेळापासून सकाळपासून जेव्हापासून भारतीय जनता पार्टी पुढे गेल्याचं बघायला मिळाली, तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या प्रदेश कार्यालयामध्ये जमले आणि त्यानंतर त्यांच्याकडनं वाजत गाजत नाचत अशा पद्धतीचा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय। प्रामुख्याने जर सांगायला गेलं तर भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमत मिळताना बघायला मिळतंय आणि त्यानंतर दिल्लीचे भारतीय जनता पार्टीचं प्रदेश कार्यालय आणि त्या कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा मोठा आनंदोत्सव आहे। मोदीच्या घोषणा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून दिल्या जात असताना आनंदोत्सव साजरा केला जात असताना आपल्याला बघायला मिळतंय। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। दिल्लीच्या 70 जागांसाठी निवडणूक झाली आणि त्यानंतर आज निकालाचा दिवस होता। या निकालामध्ये भाजप सध्या 46 जागांवर आघाडीवर आहे। जे कल हाती आलेत त्यात आप 24 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या जे कल हाती येत आहेत त्यामधनं काँग्रेसला अद्याप एकही जागा मिळालेली नाही। काँग्रेसला साधं खातंही उघडता आलेलं नाही आणि हीच परिस्थिती कायम राहिली तर काँग्रेससाठी ही तिसरी मोठी निवडणूक असेल ज्यात काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही। मात्र 27 वर्षांची प्रतीक्षा भाजपसाठी संपल्यात जमाय। भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर विराजमान होताना पाहायला मिळणार आहे।
गेल्या 7 वर्षात भाजपच्या मतांमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. भाजपनं यंदा रणनीती बदलली, जातीय मुद्द्यांऐवजी संघटनात्मक मुद्द्यांवरती भर दिल्याचं पाहायला मिळतंय. तसंच योजनांचा वापर करण्यात आला. ज्या रेवडी संस्कृतीची नेहमी चर्चा होते तशाच पद्धतीची स्ट्रॅटेजी मात्र काही वापरण्यात आली आणि योजना, गरिबांना सिलेंडर असेल, होळी दिवाळीला मोफत सिलेंडर्स असतील, अशा पद्धतीच्या योजना आखण्यात आल्या आणि त्याची घोषणा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा भाजपला होताना पाहायला मिळतोय. दिल्लीवासियांनी भाजपला मतदान केलंय. 46 जागांवर अद्याप भाजप आघाडीवर आहे. 24 जागांवरती आप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.